नंदुरबारमधील दगडफेकीनंतर आज शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आहे। दगडफेक करणाऱ्यांना पकडण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। नंदुरबार शहरातील चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काल नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं। जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। कालच्या राड्यानंतर आणि गाव बंदीनंतर आता गाव जे शहर जे आहे ते पूर्वपदावरती आलेले आपण पाहू शकतो की आता ज्या काही खाजगी आस्थापना असतील त्या सर्व आस्थापना ज्या आहेत त्या आता सुरू करण्यात आलेल्या आहेत। काल अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच खाजगी आस्थापना बंद होत्या। यामध्ये मूक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता आणि या मूक मोर्चाला गालबोट लागलेलं होतं। मात्र आता या प्रकारानंतर आता पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि पोलिसांकडनं आरोपींना धरपकडण्याचे काम जे आहे ते सुरू आहे। रात्री सर्च ऑपरेशन करण्यात केलं गेलेलं आहे। त्यानंतर चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या पोलीस बंदोबस्तांच्या मार्फत कुठलाही आरोपी जर शहराच्या बाहेर जात असेल तर त्याला थांबवून त्याच्या मोबाईल किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी तपासून घेत आहेत। जितेंद्र बैसारा, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।